राज्यातील सर्वांसाठीच एक महत्त्वाची बातमी आहे। हवामानाबद्दल अपडेट समोर आली आहे। अर्ध्या महाराष्ट्रावर आता मोठं संकट येऊ शकतं। काही ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर सुरू असून आता हवामान विभागातर्फे अलर्ट देण्यात आलाय। आज 9 मे रोजी अर्ध्या महाराष्ट्रावर वादळी पावसाचं संकट भोगावतंय। तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय, तर गारपिटीचा इशाराही काही भागात देण्यात आलाय। त्यामुळे महाराष्ट्रावर दुहेरी संकट भोगावत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। बातमी सविस्तर जाणून घेऊयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। मध्य प्रदेश पासून विदर्भ, मराठवाडा, कोमोरीन भागांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्यामुळे विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामानासह पावसाला पोषक हवामान आहे, अशी माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रात पुढील काही दिवस उष्ण, दमट हवामान आणि अवकाळी पावसाचं दुहेरी संकट कायम राहणार असू शकतं, असा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबईसह कोकण पट्ट्यात आजही उष्ण आणि दमट वातावरणाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता असून आर्द्रता 80% पर्यंत पोहोचू शकते। दक्षिण कोकणात पुढील 48 तास अवकाळी पावसाचा धोका कायम असल्यानं नागरिकांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचं सावट गडद झालंय। आज शनिवार 9 मे रोजी कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। घाटमाथा परिसरात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। तापमान 37 ते 40 अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय। उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्ण आणि कोरड्या हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे। नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची जराही शक्यता नाहीये। इथल्या नागरिकांची उन्हाने लाही झालेली आहे। उलट इथलं तापमान आज 38 ते 42 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान 22 ते 26 अंशादरम्यान राहील आणि उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते। त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा, भरपूर पाणी पिण्याचा आणि उन्हात काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। मराठवाड्यातही उष्णतेचा कहर कायम असेल, मात्र असं असलं तरीही इथं अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा अलर्ट आहे। त्यामुळे उन्हापासून बचाव करायचा की छत्री काढून पावसापासून वाचत राहायचं। विदर्भामध्ये वादळी पावसाचा धोका कायम आहे। चंद्रपूर, यवतमाळमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला असून अमरावतीसह इतर बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून तापमान 39 ते 43 अंशांच्या आसपास राहू शकतं। मात्र गडचिरोली जिल्ह्याला या इशाऱ्यातून वगळण्यात आले। एकूणच पुढील 2 दिवस राज्यातील हवामान अस्थिर राहण्याची शक्यता असून अनेक भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। राज्यातील 22 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करावं आणि मच्छीमारांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देऊन त्याचं नीट पालन करावं, असं आवाहन करण्यात आलेलं आहे। दरम्यान यवतमाळ आणि चंद्रपूरला जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या ठिकाणी वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागाला उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय स्थिती आहे, पावसाची काय स्थिती आहे, ती सुद्धा आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।